प्रत्येक जिल्ह्यात आम्ही आपल्या नगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने एक मोठा मॉल उभा करतो. तो निर्णय आज केला, आपण जाहीर केला आणि माझा प्रयत्न मी आता शिवने सांगितलं की प्रत्येक तालुक्यात आता मॉल उभे करा. सगळ्याच महिलांना इकडं ह्या नगर शहरातून शक्य होणार नाही, प्रत्येक तालुक्यात मॉल उभा करू. जिल्हा नियोजन मंडळातून ह्या नाविन्यपूर्ण इथून त्याला निधी द्यायचा आम्ही कार्यवाही करू. मला वाटतं त्या औरंगजेबाच्या कबर राहणं हे अतिशय योग्य नाही आहे. आता ज्या हिंदुत्व संघटनेने भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या लोक भावनेचा आदर करत निश्चितपणे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. अतिशय आनंद वाटला, कारण जो एक बचत गटाची चळवळ अनेक वर्ष आहे, परंतु आपले लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पुढाकाराने आता जी लखपती दिदी, ड्रोन दिदी किंवा जे झिरो बॅलन्सवर खातं ऑपरेशन करण्याची परवानगी दिली, त्यामुळे सगळ्या महिला आमच्या भगिनी मुख्य प्रवाहामध्ये आता आलेल्या आहेत. आणि आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी उमेद हा जो काही नवीन बचत गटाला भरारी दिलेली आहे, त्या उमेदच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मॉल उभे करून ऑनलाईन मार्केटिंगची त्यामध्ये काही सुविधा उपलब्ध करून जे प्रयत्न सुरू आहेत सरकारचे, ते मला या सगळ्या स्टॉलमधून प्रत्यक्ष ते कार्यान्वित झाले दिसत आहेत. अतिशय मनाला समाधान वाटतं. या सरकारच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा कुठेतरी पाऊल उचललं जात आहे. आणि आता एक उमेदची संकल्पना आहे. आम्ही त्या दृष्टीने आता प्रत्येक जिल्ह्यात आम्ही आपल्या नगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने एक मोठा मॉल उभा करतो. तो निर्णय आज केला, आपण जाहीर केला आणि माझा प्रयत्न मी आता शिवने सांगितलं की प्रत्येक तालुक्यात आता मॉल उभे करा. सगळ्याच महिलांना इकडं ह्या नगर शहरातून शक्य होणार नाही, प्रत्येक तालुक्यात मॉल उभा करू. जिल्हा नियोजन मंडळातून ह्या नाविन्यपूर्ण इथून त्याला निधी द्यायचा आम्ही कार्यवाही करू. औरंगजेबाच्या कबरीवरून आता विश्व हिंदू परिषद मैदानात उतरली आहे की बाबरीचा कारसेवक असं की त्याबद्दल एक ज्या लोकभावना आहेत त्याचा आदर तर केलाच पाहिजे. शेवटी इतिहास त्याला साक्षीदार आहे आणि अशा ज्यांनी देशाच्या एकूण आक्रमणामध्ये आमच्या सर्व हिंदू देवदेवतांचे देवळं सगळ्या त्याची मोडतोड झाली. मुळात ती संस्कृती नष्ट करण्याचा काही जो डाव होता, मला वाटतं त्या औरंगजेबाच्या कबर राहणं हे अतिशय योग्य नाही आहे. आता ज्या हिंदुत्व संघटनेने भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या लोक भावनेचा आदर करत निश्चितपणे त्यांच्या मताशी मी सहमत आहे. यावर आता महाविकास आघाडी आणि यामध्ये राजकारण केलं जातं. महाआघाडीचे जे नेते आहेत ते म्हणतात कबर ठेवणं योग्य आहे. रोहित पवारांनी तसं स्टेटमेंट केलेलं आहे की कबर ठेवणं योग्य आहे, त्याच्यामुळे इतिहास कळतो. असं आहे की मी तेच सांगितलं की लोकभावना आणि इतिहास याचा आदर केलाच पाहिजे. कोण काय म्हणतो याच्याकडे लक्ष द्यायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे निश्चितच आपल्याला आता एक पाऊल पुढे गेलं पाहिजे. विनाकारण त्याला भावनिक आदर देत आणि इतिहास लोकांना माहीत पाहिजे. म्हणजे आता जे तसे विधान करतात त्यांना तर इतिहास माहिती का देशाचा काय, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज आपण छत्रपती शिवरायांचं नाव घेतो. आज त्या छत्रपती शिवरायांना आणि नंतर छत्रपती संभाजी महाराजांना काय त्रास झाला हे तर नाकारता येत नाही ना. अशा नराधमांना आपल्या इतिहासामध्ये संधीच नाही आहे, जागा नाही आहे. याच्यामुळं एक हिंदू मुस्लिम असा एक महाराष्ट्रामध्ये वाद तयार झाला. झटका मटन यावरून देखील एक वाद तयार राऊतांनी असं सांगितलं की शेतकरी टोकाचं पाऊल उचलता येते आणि राज्य सरकार जे आहे ते झटका आणि हालालामध्ये गुंतलेलं आहे. संजय राऊत काय म्हणतो त्याची मला चिंता नाही आहे. शेवटी काय एवढ्या मोठ्या विधानसभेत त्या जनतेने त्यांना झटका दिलेला आहे, मी तर चिंता करत नाही. सुपा MIDC वरून निलेश लंके यांनी 2 हात करण्याची तयारी दाखवलेली. ते म्हणले की सुपा MIDC मध्ये दहशत कोणाचे आहे हे सर्वजण सांगतात. सगळ्याच MIDC मध्ये मी आता जे नाव घेतात नाव घेऊन बोला, मी बी 2 हात करायला तयार आहे असं ते फार लक्ष देऊ नका सुरू करेल. मला वाटतं काही ज्या लोकांच्या बाबतीमध्ये म्हणजे बोलणंही संयुक्तिक नाही आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तावर काय ते बोलले त्यांनी काय बोलावं त्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल मी प्रतिक्रिया देणं म्हणजे त्या काय क्षुल्लक कारणासाठी प्रतिक्रिया देणं योग्य नाही.